बघा समोर सगळे समाज परिवर्तनकार आणि समाज प्रबोधनकार आदरणीय डॉक्टर प्राध्यापक वसंतजी हंकाळे साहेब यांचं व्याख्यान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. खरं पाहिलं तर माध्यमातून असं असेल, आपण पाहिलं की सरांचे जी व्याख्यानं होतात ती अतिशय प्रभावी आणि विशेष करून पालक आणि विद्यार्थी यांच्यावर परिणाम करणारी अशा प्रकारची व्याख्यानं सर या ठिकाणी देतात. मी सरांबद्दल थोडक्यात परिचय या ठिकाणी सांगतो. सर महाराष्ट्रामध्ये एक प्रसिद्ध युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार आणि समाज प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात. त्यांचं व्याख्याने विशेषतः कुटुंब, पालक आणि मुलांमधील नाते, समाजातील नैतिक मूल्य आणि जीवनाच्या प्रेरणादायी पैलूंवर सरांचे व्याख्यान हे आपण आजपर्यंत पाहत आलोय. त्यांच्या व्याख्यानामधला मुख्य विषय जो असतो तो बऱ्याचदा आई वडिलांचा श्वास, हृदयात जपा हा संदेश आपल्या व्याख्यानाच्या निमित्तानं सर सातत्याने देत असतात. आणि महाराष्ट्रातील किशोरवयीन मुलांसाठी सरांनी महाराष्ट्रावर अनेक प्रकारच्या कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत. ते परम मानसिक आणि भावनिक विषयांवर बोलत असतात. आई वडिलांशी असणारं नातं असेल, परिवारातील संघर्ष असेल आणि सामाजिक बदल या विषयावर सरांची व्याख्यानं प्रसिद्ध आहे. त्यांच्या व्याख्यानाची शैली साधीपणा प्रभावशाली आहे, जी मोठ्या प्रमाणावर लोकांना सांगत आहे की जीवन खूप सुंदर आहे आणि ते जगायला शिका. याच्यामध्ये या ठिकाणी मुलं म्हणजे आणि त्यांचे आई वडील अशा श्रोत्यांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलं होतं. आजच्या या व्याख्यानाच्या निमित्तानं गावातील अनेक मान्यवर, खरं पाहता सगळ्यांचं नामोल्लेख करणं गरजेचं आहे, परंतु त्या नामोल्लेखापेक्षा आपण सरांचं व्याख्यान ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. प्रथमतः सर्वांचं या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. उपस्थितांमध्ये या गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील, सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील, सोसायटीचे सर्व संचालक असतील, विद्यार्थी वर्ग असेल, आमचा शिक्षक वर्ग असेल आणि त्याबरोबर पालक वर्ग, आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहात. सर्वांचं पुढे एकदा आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आणि पुढील 1 तास आपण कुणीही कसल्या प्रकारची चुळबुळ न करता सरांचं व्याख्यान आपण शांतपणे ऐकून घ्यावं अशी विनंती करतो. आणि नंतर सरांना विनंती करतो की आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करू. हा साऊंड इकडे माझ्या दिसेल, एक साऊंड इकडे ठेवा. बरं असं आतमध्ये जातो ते आता पास काढून टाक सगळं. ट्रिपल पास काढ, ट्रिपल हा कॅन्सल. परमानेकडे वगैरे नाही, आधी आवाजावरती हा आवाज येतोय, आवाज येतोय ना ऐकायला. आता त्याला काही पर्याय नसतो. आवाज फ्री आला पाहिजे. नाही तरी येईल ना. आवाज असं राहू दे, एवढा राहू दे. कळतंय ना मी काय बोलतोय? चला सर म्हणून तुम्ही तिघ आता असं मध्ये उभं राहा. मस्त बसायचं, शांत बसायचं. पाठीमागच्या मुलाला दिसतंय का मी? चला, कोणाला झोप वगैरे काय आले का? नाही आले. एकदम. तुम्ही कितवीला? सातवीला येतो. वा वा वा. पाचवीला कोण कोण आहे? हात वर करा, बस खाली हात घ्या. दंगा करायचा नाही. काय याला दिवस, त्याला दिवस, त्याच्या मांडीवर हात ठेव, त्याला पाठीमागून पकड, असलं काय करायचं नाही. कारखानो मांडी घालून बस, असं उठून असं गुडघ्यावर असं उभं राहायचं नाही. शांतपणे बसायचं. मी नाही दिसलं तरी आवाज येतोय माझा. आलं लक्षात? येणार 1 तास. चिंगम वगैरे कोण? तुला आता काय सांगितलंय? कोणाच्या मांडीवर त्याचं मुडकं का धर लागलंय? एका डोक्यात शेंडी वली काय? महाराष्ट्रात सगळ्याला सांगतोय, दंगा मला चालत नाही. मी काही शिक्षक नाही. शिक्षकांना नियम आहे,
शिक्षक बंधू कुणाच्या हात वर करा. शिक्षक बंधू माझे यांना नियम आहेत सगळ्या शिक्षकांना. काय मुलांना मारता येत नाही, महाराष्ट्र शासनाचा नियम आहे आणि तुमच्या आई बापाने नियम घालून दिलाय. बापापेक्षा आईचा लय लाड आहे, नवसाचं कार्ट आहे. 4 वर्ष पोटाला नव्हतं, गावदेवीला नवस केलं, वटवाघूळ माझ्या पदरात पडले. आज्याच्या लाडाचं, आजीच्या लाडाचं चटणी घालता येत नाही, शेंगूड घालता येत नाही. शिवला गेलं तर आम्हीच होतो, पण लाडाचं आहे. त्यामुळे आमच्या पोराला मारायचं नाही, मुलांना मारता येत नाही बंधूंना. एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं कार्ट्यानं, एखादं 2 करत सांगत होता त्या मुलीला, मम्मी मम्मी मला मारलं, मम्मी तुझ्यापेक्षा हुशार. लगेच फेरी लावली, लावून पाऊस पावडर फाकून त्या मोठ्या जगाच्या केबिनमध्ये कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. आपण शिक्षण नाही, पोरांना दंगा करायचा नाही. एका नावाच्या चेटीवरली आज एकाला रमाडा काढलाय सोलापूरमध्ये, त्याला दिवाळीचा उशिरा बोनस मिळाला. पुढून ओढे आणि मागून झेंडवासारखे पिवळे. त्यामुळे सगळ्यांनी सावध राहायचं, दंगा अजिबात करायचा नाही, दंगा मला चालत नाही. सगळ्यांनी शांत बने. काही माझे विचार तुम्हाला आवडणार नाहीत, पटणार नाही, कारण आई बाबाचे विचार जसे आवडत नसतात तसे माझे विचारही तुम्हाला आवडणार नाही. कारण पडद्यावरचा बेगडी नाही, विमल खा म्हणून सांगतो, घरातला बाप विमल खाऊ नको म्हणून सांगतो. यात आपण आपल्या बापाला हरवत आलेलो आहे. त्यामुळे माझे विचार तुम्हाला पटणार नाही, तरी सुद्धा आता ऐकून घ्यायचे. मांडी दुखायला लागली, गुडघा दुखायला लागला, पाय पुढे करू का. आपल्या आई बापानं आपल्या गुडघ्याच्या वाट्या सुद्धा बदललेल्या आहेत. आई बापानं आपल्यासाठी किडन्या विकलेल्या आहेत. इथं बसलेल्या सगळ्यांच्यासाठी ते आहे. आपल्या आई बापानं आपल्या किडन्या विकल्या. एका मुलाला उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊन द्यायचा होता, त्यावेळेला बापाने किडनी विकली, पोराचा प्रवेश निश्चित केला. आणि 3 वर्षानंतर बाप जेव्हा आयसीयू मध्ये होता, तेव्हा पोराला कळालं की आपल्या बापानं विसरते आवाज काहीतरी वाढवलं नव्हतं. आता मी मगाशी सेट केलेलं की बरोबर होतं. नाही रे, मला कळतं, तू कोणाचं ऐकू नको, माझ्या पद्धतीनं चल, माझं एक आयुष्य गेलं. त्यामुळे आलं लक्षात, त्यामुळे दंगा करायचा नाही. जरा कमी, बास कमी कर, बेस कमी कर, तू वाढवू नको. मी सांगतो तेवढंच वाढव, मला खूप अनुभव येतो. कमी कर, ट्रिबल मुळे आवाज क्लिअर जाईल लोकांना. आता काय हलवू नको. मी सांगितलं तरच. असं केलं की आवाज चढवायचा, जरा आवाज घे, आवाज घे. असं केलं की आवाज चढवायचा, असं केलं की ट्रिबल शार्प करायचा. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं, तू नवरा मी बायको. साऊंड चुकवायचा नाही. आलं का दोघांना लक्षात? त्यामुळे कोणी दंगा करायचा नाही. सगळ्या मातांना विनंती केलं, त्याच्या पप्पाला घेऊन यायचं होतं, तिथे घेऊन आली तू. ते आता ते बरोबर दंगा करणार. माझं व्याख्यान सुरू झालं. जास्त दंगा करायला लागले, शांतपणे त्याला खाली घेऊन जरा फिरवून आणायचं. एवढं काम करायचं. चला, सर मंगल काय विषय, हसायचे, बिनधास्त हसायचं. हसायला काही पैसे द्यायला लागतात का? काय पैसे द्यायचे का? जे पैसे द्यायचे आपल्या सुभाष शेट्टी मला खरंच पैसे दिले, माझ्या बायकोनं खर्चून पण टाकले. तुम्ही त्याची काही काळजी करायला, आला हसायला, बिनधास्त हसायचं, उभा चेहऱ्यावर आव आणून असं बसायचं. मी कसं हसवं आहे त्यामुळे लई शाईने कोणी मारायचं नाही. काही काय नंतर वाटतं आणि PhD होल्डर आहे, तसंच झालं. त्यामुळं इथं काय कोणी सगळी बदल बिदल बाजूला ठेवायची, आता हसाय बिंदास हसायचं. टाळ्या वाजवायच्या वाटल्या, बिंदास टाळ्या वाजवायच्या. टाळ्या वाजवल्यामुळं मला प्रोत्साहन मिळलं. टाळी वाजवल्यामुळे आपलं मन आणि शरीर अगदी निरोगी राहतं. लक्षात घ्या, स्वतःसाठी रोज टाळ्या वाजवल्या पाहिजे. रामकृष्ण हरी. वाजवा टाळ्या. काही विषय भावनिक आहेत. काही विषय भावनिक आहेत. डोळ्यामध्ये पाणी आलं तर लक्षात घ्या, व्यक्त व्हायचं, मुक्त व्हायचं. माझ्या नाही डोळ्यात पाणी आलं, शेजारीच्या आलं, पण तिच्याकडे बघून बघून हसायचं नाही. चिंगी रडली, चिमी रडली, मी नाही रडली, मी नाही रडणार, असं काय करायचं. तुला सुद्धा वेळ आला की तुला सुद्धा रडायला येईल. त्यामुळे सगळ्यांनी अगदी मनामधला जो काही ताण तणाव सगळा बाजूला
बाजूला ठेवायचा. आता साऊंडला जरा सांभाळून घ्यायचं आहे. अशा साऊंडवर मी कधी बोलत नाही, पण आज मी बोलत आहे. मला खूप चार खालनं मोबाईलची स्टिक घातली खऱ्या वर्षी ती सापासारखी आली. कालच मरत होतो, चुकून वाचलोय. बायकोसारखं असं अचानक माझ्या पुढे यायचं नाही. सांगून समरून यायचं. हस करून पुन्हा जेव्हा मरल की आम्ही तसं काय करायचं नाही. चला शेवटी अजून ते लहान लेकरू बसले. शेवट सगळे आवाज येते का? आवाज. चला सब मंगल आहे, सब आनंद आहे. बहुजनांच्या अंधाऱ्या मृतप्राय जीवनात निर्भीड जगण्याचा सोनेरी किरण पसरविणारी विजापूरच्या तख्तासमोर निमूटपणे सुटणाऱ्या नामणाऱ्या बेलगाम सरंजामदारांच्या बेबंदशाही विरुद्ध आवाज उठवणारी सरंजामशाही बोल वंश परंपरा यांना नाकारून बहुजनांच्या अस्तित्वाचा खेळा भडकवणारी कल्याणच्या मुल्लाने सुभेदाराची सोय किंवा बेलवाडीच्या पाटलाची कन्या यांना मातृस्थानी लेखणारी 17व्या शतकात सरंजामशाही विरोधात वादळ उभे करणारी जनतेला बलिदानाची प्रेरणा देऊन बहुजनांचं स्वराज्य उभे करणारी महान रचनात्मक प्रतिमेचा रणपुरुष समर्थनशीलतेचे प्रत्येकारी प्रत्येक मातृभूमीचे असीम उपासक सूर्यकुलातील सर्वश्रेष्ठ पुरुष क्रांती पथकावरील सर्वश्रेष्ठ यात्री रणशीलतेचे मानदंड स्वराज्याचे संस्थापक शककर्ते युग प्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण स्वराज्याचे ज्ञानपीठ विचारपीठ प्रेरणापीठ म्हणजे महासाहेब जिजाऊ स्वराज्याचे स्वप्न पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाण्यावरती कोरणाऱ्यांचे आबासाई म्हणजे शहाजीराजे भोसले बुद्धिमान पराक्रमी अभ्यासू जिज्ञासू चारित्र्य संपन्न आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी तयार केलेले शिवराज्य शिवनीती आणि शिवधर्माच्या रक्षणासाठी अखेरपर्यंत लढणारे आमचे शंभूराजे शिक्षणाचे ज्ञानगंगा जनसामान्यांच्या घरापर्यंत गोरगरिबांच्या हृदयापर्यंत पोहोचवणारी आमचे महात्मा ज्योतिराव फुले क्रांतिज्योती सावित्री आई कमवानी शिका हा महामंत्र मुलांच्या मनामध्ये रुजवून त्यांच्यातला माणूस जागे करणारी आमचे कर्मवीर भाऊराव पाटील मौने नाव होणे आम्ही विष्णुदास मौने नाव होणे आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे बलिंदर देव उदासेची लंगोटी नाताळाची माती हडोकाठी हा क्रांतिकारक विचार संपूर्ण विश्वाला देणारे जगद्गुरु संत तुकोबराया हातामध्ये झाडू घेऊन स्वच्छतेचा महामंत्र देत माणसांचे अंतर्मने स्वच्छ करणारी आमचे संत गाडगे बाबा आणि आपल्या लेखणीच्या जोरावरती संपूर्ण विश्वाला मानवता समता बंधुत्वता हा महामंत्र देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून एक मुखाने आपण सर्वजण बोला छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आजच्या व्याख्यानाची सुरुवात अतिशय सुंदर झालेली आहे. माझ्या लेकरानं माझ्या लेकीनं माझ्या मातानं माझ्या पितानं माझ्या गुरुवार्यानं लक्षात घ्या आपल्या नजरेतून आजच हे व्याख्यान आहे पण माझ्या नजरेतून हे कोणतं व्याख्यान नाही कारण शेकडो वर्षापासून व्याख्यानं होत आली विचारवंतांचे विचार व्याख्यानाच्या प्रवचनाच्या माध्यमातून आमच्या कानापर्यंत आली पण आमच्या कानातला विचार आमच्या मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचला आमच्या काळाच्या तळापर्यंत पोहोचला नाही आमच्या मधला माणूस जागा झाला नाही ओला हलात साऱ्या माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी हे प्रचंड गर्दी या राष्ट्रामध्ये झाली पण कुठे तर आमच्या मधला माणूस आणि माणूस की हरवत चालली आज या मातीमध्ये 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होतो आज एखादा हरामखोर हातामध्ये कोयता घेतो माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो आज 17-18 वर्षाचा मुलगा हातामध्ये दारूचा ग्लास घेतात आपल्या बाबाच्या आबरूची लक्तर वेशीवरती टाकतात बाबानं आईनं फक्त मोबाईल नाही दिला म्हणून आमचं लेकरं आज हे आत्महत्या करतात का बोलायला कारण या 21व्या शतकामध्ये या मारकांच्या ठिकाणामध्ये आम्ही संस्कार आणि आई बापांना पायाखाली ठेवू लागलो हे पोरानं ही माती कोणाची याचाच विसर आम्हाला पडू लागला ही माझ्या लेकरा ही माती कोणाची ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या महावीरांची ही माती माझ्या जगज्योती बसवेश्वरांची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी राजांची हे कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या काळजामध्ये पेरून घ्या हे
पोरांनो कोण छत्रपती शिवाजी राजा अरे ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला ज्या राजानं स्वतःच्या स्वराज्याच्या स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिला पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा पोरांनो या राजाच्या माध्यमामध्ये आज माझ्या लेकीच्या शरीराचे तुकडे होतात काय हरामखोर कुत्रे आजपर्यंत शाळा कॉलेजच्या बाहेर गेले नव्हती पण आज माझ्या घराघरामध्ये शिरून माझ्या लेकीचे तुकडे करू लागली का तर आमच्या माझा माणूस कुठे हरवत चालला म्हणून आजचा हा एक तास सुभाष शेठ मी मला आज तुमच्या समोर उभं केलेला आहे मी आलेला आहे पोरांनो लक्षात घ्या आलोय तर जाणीव करून देणार पोरा हे कोणतं व्याख्यान नाही लक्षात घे या व्याख्यानाच्या पुढचं एक पाऊल असतं ज्याला परिवर्तन म्हणतात ज्याला बदल म्हणतात तो बदल म्हणजे आजचा हा एक तास आणि हा बदल जर जाणून घ्यायचा असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे एक पोरांनो कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्यासाठी आम्ही काय केलं ज्या आईने मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातेमध्ये मी वाढलो ज्या मातेमध्ये मी घडलो ज्या मातेने माझ्या पंखांना बळ दिला उडण्याचं सामर्थ्य दिला त्या मातेसाठी त्या राष्ट्रासाठी त्या धर्मासाठी त्या महामानवांच्या विचारांच्यासाठी मी काय केलं याला म्हणतात कृतज्ञता या परिवर्तनाच्या सुरुवातीला लक्षात घ्या माझ्या मुखातून नाव आलं होतं माझ्या छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊजी जाऊचं माझ्या गाडगे बाबांचं किंवा म्हणा बुद्धांच्या पासून गाडगे बाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवांनी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा विचारांचा अभिषेक या मातीमध्ये घातला त्या प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचली जयजयकार झाला पण बेबीच्या देठापासून झाला नाही आणि पोरानं खऱ्या अर्थाने इतकंच आम्हाला कृतज्ञता कळते ज्या ज्या वेळेला या महामानवांची नाव आमच्या कानावरती येते त्या त्या वेळेला आमच्या अंगात रक्त उसळलं पाहिजे कारण पोरानं या महामानवांनी फक्त स्वतःच्या चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही इथं ताट मानेनं बसलेलो आहोत लक्षात घ्या आई बापाची पुण्य आहे म्हणून एवढं सुंदर शरीर मला मिळालेलं आहे या शरीराला दोन हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि जय जयकार असा झाला पाहिजे आजचा हा एक तास अविस्मरणीय परिवर्तनवादी परिवर्तनशील ठरला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कानात ताट ठेवायचा आणि हात दोन्ही असं नाही एवढंच असं नाही जोरात हात वरती घे जय जयकार झाला पाहिजे कार्यक्रम छोटा पण आवाज आणि धमाका मोठा झाला पाहिजे लक्षात घ्या अखंड जिल्ह्यानं बघितला पाहिजे चला रे एक कॅमेरावाले बरोबर घ्यायचं एक इकडे या तिन्ही अँगल तीन घ्या एकत्र तुम्ही गट्टा मुंडा बसता रे चला हे वेगळे घ्या कोणांतर काढू नका चला जोरात चेहरा कसा काय झालाय चेहरा असा हासाने चेहरा हसला पाहिजे नेहमी चला जोरात जय जयकार करायचा मला छत्रपती शिवाजी महाराज के भारत माता के छत्रपती श्रीमंत धर्मवीर संभाजी महाराज के विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हनुमान के रंग बली के जय श्री राम जय श्री राम जय श्री राम हात भारी का माझ्या लेकीने आता बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा कसं चेहऱ्यावर तेज आल्या एवढी वर्ष 150 टन फेरेल लावली थापडीचा काय झाला ना आणि बोराला तुम्ही पण हळूच महिन्याचा घेऊन लावला दुकान राहिला काय बदल झाला आता आज रस्तो माझ्या राजाचं नाव मुखावर आलं कसं तेज आलं चेहऱ्यावरती आता सगळ्या माझ्या लेकीने आज टाना उड्या मारत घराकडे जायचा रोज जाता पण कसं जाता का पाठीवर दप्तर त्यात शिक्षकांना सांगितलेला अभ्यासक्रम त्यात मैत्रिणींची चर्चा नवीन चर्चा ह्याला काही गणित शिकवा येत नाही त्याचं काही गणित शिकवायला नाही ते मुद्द्याच्या फक्त आमच्या वर्गात येतं आम्हाला मारतं कमी आनंद नुसत्या फुसफुस आज तसं घराकडे जायचं नाही आज दप्तर पाठीला लावायचं
घराकडे पळत पळत जायचं, घरी जायचं, मम्मी पुढे आली, मम्मीकडे वाईट नाच करायचं, मम्मी आईला घेऊन करायचा, मम्मीचा दुकान घेऊन टाकायचा, पप्पा पुढे आला, पपड्या आईला घेऊन म्हणायचं, मम्मा करायचं, मुद्दाम घेऊन टाकायचा. एवढ्या आनंदात आज सगळ्यांनी घरी जायचं आणि तुम्ही बसलेल्या माता, तुम्ही सुद्धा आणि सगळ्या माझ्या पाठीमागे बसलेल्या माता, शिक्षक माता, तुम्ही सुद्धा, तुम्ही आनंदी तर शाळा आनंदी, शाळा आनंदी तर राष्ट्र आनंदी. लक्षात घ्या. तुम्ही काय टनाटना उड्या मारत घराकडे जायचं आणि घरी गेल्यानंतर सासू पुढं आले कसं करता, खरं सांगा, सासूला कसं करता, बेडकासारखं नाक असं फुगवता, नागिनीसारखं फुसफुस फुसफुस करता, नवऱ्याकडे बघून गोट मोडता, म्हातारी इथं माझ्या जवळ घातली, पोरांचं बघून, शाळेचं बघून, काय बघ, तिला पाठवा मुंबईला, काय काय करता का. आज तसं करायचं नाही. आज तर तुम्ही टना उड्या मारत घराकडे जायचं, सासू पुढे आली, सासूकडे पाहिजे नाच करायचा, आपल्या मग करायचा, म्हातारी जगाला प्रमुखात घेऊन टाकायचा, म्हातारी गाणी करून खाली पडली पाहिजे, म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही, लई दिवसानं सापडलेली आहे, म्हातारी जवळ बसायचं. आमच्या सुभाष यांनी वसंत हातारीला आणलं आणि म्हातारीच्या गालाचा एक मुका घेतला. आता एकाच गालाचा घेतला, दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा. आता मग करायचं. म्हातारी गडा मिळली पाहिजे, तुझ्या नवऱ्याला फोन केला पाहिजे, बाबा लवकर इकडे ये, गावातल्या ग्रामपंचायतीच्या हॉलमध्ये काय तर होतं, तुझी बायको गेलते आणि येऊन सकाळपासून माझं फोकस घ्यायला लागले. नवरा आला, नवऱ्याकडे बघायला नाच करायचं, यस माय डार्लिंग, आय लव्ह यू, मग करायचं. नवऱ्यानं आमच्या सुभाष शेटना, गणेश शेटना, निर्मलीताईला आणि सगळ्यांना फोन केला पाहिजे, महिन्यात असलं काय तर गावात आणत जावं, आमचं घरात आनंदी आनंद आहे. यामुळे आनंदला आणि पोराला लेकरांना खरं सांगतो का, रोजचे 3-3, 4-4 व्याख्यान आपण महाराष्ट्र नाही देशभर देत असतो. अगदी नागपूर पासून इकडे आणि रत्नागिरी, चिपळूण पासून ते अगदी कन्याकुमारी पर्यंत मी फिरत असतो. 20-20 हजार माझ्या समोर प्रेक्षक असतो. झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही. एवढी वाद्यसिद्धी छत्रपतींच्या लेकरांना, मातांना तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली. अखंड राष्ट्रवा चला माणूस घडवूया, अभियान ध्वनी फिरत आहे. पण यंदा 1ली ते 4थीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात. कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही. अनेकांची व्याख्याने यांनी पाडली. तीर्थकारांच्या तोंडाला तर फेस आणला यांनी. शिक्षक तर घड्याळ लावून बसते, कार्ट घरला कधी जाते आणि घरात आई घड्याळ लावून बसत्या, कार्ट शाळेला कधी जाते. मे महिन्यात त्या आईला नको वाटतो, 24 तास तिच्या पोतांडी हे कार्ट असते. मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता. मस्त असा अंगठ्या विंट्या घालून नटून थटून मी बसलेलो होतो. आणि एक माताची डुलत पर्सला माझ्या जवळ आली. मला म्हणाली, सर 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 तुम्ही आमच्यावर अन्याय करताय. म्हणलं माते भगिनी, काय तुझ्यावर अन्याय केला, काय तुझ्यावर अन्याय केला. तर ती माता पूर्ण पण घे सगळं, काय तुझ्यावर अन्याय केला. तर ते माता मला म्हणते, सर सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली, तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली, तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही. म्हणलं माते भगिनी कोणतं गट तुझं युनिट. तर ती माता मला म्हणते, सर लहान गट मोठा गट, यंदा 1ली ते 4थीचं माझं युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका. लहान गट म्हणल्यानंतर माझं पाय थरथर कापायला लागलं. मी म्हणलं मॅडम ए माते एक काम कर, एक बस घेऊन ये, त्या बस मध्ये सगळी कार्टी घाल, तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला पिकनिकला निघून जा. पण ही कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही. मॅडम लय हुशार होत्या. मॅडम मला म्हणाल्या, सर तुमच्या पुढे नाही बसवत, मागं बसवली तर चालतील का. मग मी पण जरा विचार केला. म्हणलं ठीक आहे माझ्या मागं बसव, पण माझ्या बसून चांगली 100-200 फूट लांब कार्टी बसवायची. हातामध्ये 2 काट्या घेऊन 2 शिक्षक बसवायचं. जर का कार्टीने दांगा केला, माझ्यासारखा वाईट माणूस पण नाही. मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येते, पण चांगली 100-200 हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी म्हणे एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उजळतय, कोण कुणाला दगड मारतय. एक तर कार्ट माझ्या जवळ मला दया करून गेलं. संपलं तुमचं आता व्याख्यान. मग माझ्या लेकीनं आज घरी जायचं, सोशल मीडियावरती फक्त वसंत अंकारे नाव टाकायचं. शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थैथै नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि धर्म त्याच्या काळजावरती मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो आणि व्याख्यान एवढं रंगलं होतं. प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि
पाठीमागं बसलेले एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढले आणि खालनं मला म्हणतंय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणलं पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये मी पोहोचला. पण हळूच माझा हात लावून बघितलं, सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं, म्हणलं नावायला कुठं फाटल्या, तर खालनं मला म्हणताय कसं फसवलं. मग वाट कोणी म्हणलं तुझी असली. एक तर एक माता माझ्या शेजारी बसलेली होती पुण्यामध्ये, तिच्या मांडीवर ते 4 वर्षाचं गोरगोंठ कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, पण लई नालायकाने आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माईक वाला खुर्चीवर उभं राहिलेलं मिशीवाला आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब म्हणजे मला लई भारी वाटलं. म्हणजे या लेकराला आपल्यामध्ये बॉब दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा 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 वा. मी पण जरा मिशीला हात लावला, लेकराकडे बघितलं आणि म्हणलं, काय ग माझ्या सोन्या म्हणायचा अवकाश. कार्ट खालनच ओरडलं, एक बॉब जरा खुर्चीवरनं खाली. तसं त्याच्या आईने त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं मी उठलं. म्हणलं, का जमते एवढा सुंदर माझा भाचा मला बॉस म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉस म्हणताय. तर म्हणू दे गे. तर ती ताई मला म्हणाली, दाद्या गप्प खाली बस, बॉस आमच्या कुत्र्याचं नाव आहे. 2 लिटर पाणी एका वेळेला पिलं, परत 2 तास त्या कार्ट्यानं मी काही बघितलं. माझ्या लेकरानं, माझ्या मातानं हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडंसं तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज मनोरंजन करायला मी आलोय का? नाही माझ्या लेकरानं. महाराष्ट्र नाही ना, आपण राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही, आपण राष्ट्रभर मी फिरत असतो. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळातला देव मेला, देवळातला देव मेला, अंतरीचा साधू. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला, अंतरीचा जाधवाने. कोणता अंतरीचा देव? त्याचा शोध घेत असताना त्या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या मोठ्या काळ्यानं माझी लागले नेताजी रवींद्र शिवाजी, विकासातील प्रकारे समाजे. शेकडो महापुरुष, त्या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठे जन्म घेतलेला आहे? या कोवळ्या काळ्यान माझी. कोणत्या कोवळ्या काळ्या? या महाराष्ट्राच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या या कोवळ्या काळ्या, या राष्ट्राच्या कॉलेजच्या शाळेच्या भिंतीमधून शिकत असलेल्या कोवळ्या काळ्या. मातानो, तुमच्या पोटाला लेकरू, तुमचं लेकरू 4 वर्षाचं तुमचं लेकरू तुमच्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला, त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने. तर आमची नजर सुटली, आमचा दृष्टिकोन सुटला, आमच्यामधला माणूस कुठे हरवत चालला. आज माझी नवी चिलेक आमच्या आई बाबाच्या तोंडावर ठोकर निघून चालले. आज माझ्या 3-4 वर्षाच्या लेकीवरती अत्याचार होत लागले. पोरं हातामध्ये दारू ग्लास ठेवू लागले. आई बाबाच्या आत्म्याची लक्तर विषयवरती टाकू लागली. का पोरांनो? कारण आमच्यामधला माणूस कुठे हरवत चालला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. वसंत अंतारी आला आणि फक्त आम्हाला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत अंतारी आला आणि आमचं मनोरंजन करून गेला, असंही होता कामा नये. आज आलोय तर तुझ्या अंतरंगामध्ये माणूस किती ठेकी टाकून जाणार बाप. बाप नावाचं वादळ, आई नावाच्या मायेचा भासादळ तुझ्या रक्ताच्या थेंबामध्ये पेरून जाणार. म्हणून पोरांनो तुम्हाला सांगतोय, प्रत्येकाला सांगतोय, तुझं वय किती वर्षाचं असू दे, तुझं वय किती वर्षाचं असू दे, आज एक काम करायचं बघ. आज पळत पळत घरी जायचं बघ माझ्या लेकरा. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. आज पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची. आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आम्ही वकील झालो, आता तिरंगा चंद्रावरती फडकला. त्या आई बापानं आम्हाला जन्म दिला. तो आई बाप मात्र आम्ही कुठं तर पायाखाली घेऊ लागलो. तो आई बाप मात्र वेगवेगळे सोडू लागला. म्हणून पोरा तुला सांगतोय बा, आज तुझं वय किती वर्षाचं असू दे, तुझं वय 40 आहे, तुझं वय 50 आहे, तुझं वय 15 आहे, तुझं वय 17 आहे, तुझं वय 18 आहे, तुझं वय 10 आहे. आज एक काम करायचं, पळत पळत घरी जायचं, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची.
आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आणि पोरा जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघ ते जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो बघ ते घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये जर दिसन तुला तुझी आई ते घरी गेल्यानंतर त्या घरामध्ये जर दिसन तुला तुझी आई आणि त्या घरात असन तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस पोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस तू आहेस आपण तुला सांगतो घरी जायचा बा त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बा त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई ग 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई तुला किती वेदना होत होत्या हे बोलू नका रे तुमच्या पाया पडतो बोलू नका असं जर असेल तर सगळ्यांना थांबवत येतात वरती जागा नाही बोलू नका कार्यक्रम होणार नाही बोलू नका बसा तिथं आता कोणतरी एक संयोजक तिथे पाठवा हे नसता सोबत रे बाबा हे कार्यक्रम वेगळे ते तुमचे मनोरंजनाचे वेगळे कार्यक्रम रे बोलू नका दंगा करू नका पोरांना पाठीमागं बोलू नका माझ्यासारखा वाईट माणूस नाही कानाखाली तिथे येऊन आवाज करायचा साऊंड बोल रे बाबा साऊंड सुरू आहे हा साऊंड तरी पण जरा टेबल चालू कर म्हणायला लागलो तुला आवाज येणार बघ आवाज चाललाय पळत पळत आज घरी जायचं बा त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या आई तुला किती वेदना होत होत्या पळत आज घरी जायचा बाद त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा बाद आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तू तुझ्या आईला विचारशील टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ हंबरडा फोडल ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली कारण पोरानं 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय पोरानं या विश्वातल्या कितीतरी आयाने आपला शेवटचा श्वास घेतलाय ते हंबरडा फोडत असते ते हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते ती हंबरडा फोडत असते ती टाचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटचं पोरगं मात्र वाचलं पाहिजे ज्या लेकराला 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये मी ठेवलं साहेब गेली 9 महिने प्रत्येक क्षणाला या लेकराची वाट बघते साहेब कधी एकदाच लेकरू माझ्या या उदरातून माझ्या तळ हातावरती आणि कधी एकदा या लेकराला मी डोळं घेऊन पाहिजे साहेब त्या लेकराला आज मला नाही पाहता आलं तरी चालेल साहेब पण माझं लेकरू वाचलं पाहिजे साहेब माझं लेकरू वाचलं पाहिजे हे पुराणं ती आई तुम्हाला कळाली का नाही कळाली या 1 शतकामध्ये आई बाबाला तुम्ही पायाखाली घेऊ लागला आणि कुठल्या तर हरामखोर कुत्र्यावरती तुम्ही विश्वास ठेवू लागला म्हणून ही कुत्री माजली पुराणं म्हणून या हरामखोर कुत्री घरामध्ये येऊन हे आमच्या लेकीचं तुकडं करू लागली हे मुलीनं तेव्हा त्या आईला तू म्हणतेस ना तुला काय कळतं 4 बुक काय जास्त शिकला 2 इंग्लिशचे शब्द काय बोलायला लागला त्या आईला काय म्हणता तुला काय कळतं पुरी सगळं काय त्या माऊलीला कळतं पोरा सगळं काय त्या माऊलीला कळतं म्हणून 3 वेळचा अन्न रोज आमच्या ताकात येऊन पडतं पोरा 3 वेळचा अन्न रोज आमच्या ताकात येऊन पडतं 103 बाप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो बघ 103 बाप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो पोरा तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसेल माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील माझं लेकरू बाहेर
बाहेरचं काहीतरी खाल्ली माझं लेकरू आजारी पडलं 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतं बघ पोरा तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते हे पोरानो ही आई तुम्हाला कळाली का रे नाही कळाली बाप कळाला का नाही कळाला म्हणून आज तुझ्या समोर उभे बघ पोरा हे जगात सगळ्यात मोठं शिक्षण पोरा मी तुला सांगतोय का हे सुभाष शेट्टी आज मला इथं बोलवलं तुझ्या समोर उभं केलं तर जगात सगळ्यात मोठं शिक्षण पोरा आज घेऊन द्यायचं चक्रवर्तीच्या समोर हे ज्या क्षणाला तुझा जन्म झाला आहे नालाय ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुक्काम घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आणि त्या माऊलीचं नाव आहे आनंदानं तुझ्या जवळ जर दोन उड्या मारत आला असेल या दोन्ही तळहातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालाचा पहिला मुक्काम जर या विश्वामध्ये कोणी घेतला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा त्या देव माणसाचं नाव बाप आहे पण याच बापाला आम्ही पायाखाली घेऊ लागलो यांचं आईला आम्ही म्हणतो तुला काही कळतं का प्रवास कधी तू बोलू नकोस हे पोरानो म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे आई बापानं दिलेली तुला तुझी ओळख तू विसरू लागलीस बाप माझ्या छत्रपतीने दिलेली तुला ओळख तू विसरू लागली म्हणून ही कुत्री वाजली बघ सगळी हरामखोर कुत्री शाळा कॉलेजच्या बाहेर फिरू लागली पोरी ना तुम्हाला मोठ्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागली तुमच्या शरीराचं तुकडं करू लागली म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे या मातीमध्ये माझ्या या छत्रपतीच्या मातीमध्ये तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ पोरी पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ अंगावरती एक लुगडं होतं बघ एवढी तिची संपत्ती होती बघ पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती बघ समाधीच्या अंगावरती शेण फेकत होता समाधीच्या अंगावरती चिकन फेकत होता दगडांचा मारा करत होता सगळं काही ती माऊली सहन करत होती जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या सगळं काही ती माऊली सहन करत होती बघ एका मार्गा मार्गामध्ये जात होते अंगावरचं शेणाने आणि चिखलाने मापलेलं लुगडं दूर करत होती पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होती आणि समोर बसलेल्या त्या अहमदीकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती पण या देशामध्ये सावित्री आई म्हणजे तू आहेस बघ हे पोरी तू एवढी स्वस्त नाहीस का तुझ्या तर आराम कर दुसऱ्याने यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करावं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला सांगावं पोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या हरामखोराच्या वासनात शांत झाल्यानंतर पोरी तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे कुत्र्या मांजराला खायला घालावे एवढी स्वस्त नाहीस पोरी तू छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी आऊची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी हे पोरी तुझ्या मनगटामध्ये म्हणजे तू आहेस बा हे आम्हाला तसा कुठला कुत्रा तर त्याच्या नारड्यावर पाय देण्याची ताकद आणि धमाल पोरी तुझ्या अंतरंगामध्ये बघ ही तुझी ओळख आहे पोरी जीव गेला तरी चालत पोरी लढायचं बा रडायचं नाही बा पोरी डोळ्यात आलेल्या अश्रूनात ताकद बनवायची पोरी डोळ्यात आलेल्या अश्रूनात ताकद बनवायची माझ्या लेकरानं हे पोरानं बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आहे बापाच्या उंची एवढी आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे पोरानं बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरानं बाप सांगतो पोरगं माझ्या उंची एवढं झालं बाप सांगतो पोरगं माझ्या खांद्यावर खांदा नव्हतं तेच पोरगं जर व्यसनाच्या वेळीमध्ये अडकायला लागलं पोरानं तेच पोरगं तर आई बापाच्या तोंडावर थुंकू लागलं तेच पोरगं विमान खाऊ लागलं गुटखा खाऊ लागलं कुठल्या तर पोरीला कोणत्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागलं त्या बापानं जगायचं कसं पोरा आई ज्याला बाप कळाला त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला ही माती माझ्या संभाजीराजांची पोरानं ही माती माझ्या संभाजीराजांची वाईट वर्ष 32 आहे माझ्या संभाजीराजांचा वाईट वर्ष 32 आहे माझ्या संभाजीराजांचा संभाजीराजांना कैद झालेले आहे 39 दिवस संभाजीराजांच्या शहराचा हाल झालेला आहे असंख्य घटना संभाजीराजांच्या शहरावरती आहे प्रत्येक घटनेतून काळे रक्त टप 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 खाली गळत आहे मृत्यूच्या दारामध्ये माझा हा संभाजी राजा उभा आहे आमुषीची ती रात्र होती ती रात्र सुद्धा थरथर कापत होती मृत्यूला सुद्धा थांब सुटला होता आणि मृत्यूच्या दारामध्ये माझ्या राजाच्या चेहऱ्यावरचा तेज मात्र व्यक्तींचे कमी झालेलं नव्हतं आणि मृत्यूच्या दारात संभाजी राजाला सांगा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में ना
हम तुम्हारी जान मत करेंगे त्यावेळेला मृत्यूच्या दारात संभाजीराजे अवघड जेव्हाच उत्तर देतात या शरीराचे तुकडे तुकडे केले तरी चालतील हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे तुम्हाला तुमचा बाप कळाला का व्यसनाच्या वेठीमध्ये अडकू नका माझ्या पोरानं कोणतं राजकारण नाही कोणता धर्म कोणती जात कोणता पंथ तुला सांगायला नाही 21व्या शतकामध्ये घडवलेला आहे बा आणि माजलेली ही पुत्री त्यांचा बंदोबस्त आपल्याला करता आला पाहिजे बघे पोरा तू माझा संभाजी राजा आहे तू माझा भगतसिंग आहे तू माझा छत्रपती शिवाजी राजा आहे पोरा लक्षात घे ही तुझी ओळख आहे पोरीनो म्हणून सांगतोय आई बापाला जाता आईला पहिला प्रश्न विचारला नाही म्हणजे लेकरांनो आई तुला किती देत होता त्या माऊलीला आता फक्त दुसरा प्रश्न विचारायचा पोरांनो आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझं आयुष्य या राष्ट्राचा अध्यात्म संत परंपरा सगळं काही या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे प्रश्न साधा आहे प्रश्न सोपा आहे पण याचं उत्तर मात्र सापडणं प्रचंड अवघड आहे पोरांनो परत परत घरी जायचं आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा कारण 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षता पडल्यावर तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं पोरा आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापाबरोबर झालं त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं तिच्या भावाला घराला दाराला सोडून दिलं तिनं पाऊल उचललं आपल्या आई बापाकडे मागं वळून सुद्धा पाहिलं नाही तर आई बापाचं नाव मला मोठं करायचं आहे आणि तुझ्या बापाचा हात धरून तिच्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादंच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं एखादंच वर्ष त्या माऊलीनं फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं आणि दोन सगळं गेले म्हणून सगळं एका ठिकाणी माझं घेऊन होतं एखादंच वर्ष त्या माऊलीला फक्त स्वतःच्या सुखासाठी काढलं आणि कोणाकोणा ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानं आज पळत पळत जायचं बघ आज पळत पळत घरी जायचं बघ आज पळत पळत घरी जायचं पळत पळत आज घरी जायचं बघ त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ पोरा सगळ्या बाप 25 वर्षापूर्वी तिच्या आवाज तर देता यायचा आलो 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या एखादच वर्ष तिनं तिथं स्वतःच्या सुखासाठी काढलं आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्या माऊलीने स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली त्या माऊलीचं नाव आई आहे पोरानं आज पळत पळत जायचं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा पळत पळत घरी जायचं त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची त्या आईला दुसरा प्रश्न विचारायचा आई ग 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस आई 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस तुझ्या आईला भेटायला तुझ्या वडिलांना भेटायला तुझ्या भावाला भेटायला माझा वय 1 वर्षाचा होता मला सुद्धा अंगात माझ्यावरती खेळलात मला सुद्धा घेऊन जात होते माझ्या आजोळी माझ्या आजीला माझ्या आजोबांना माझ्या मामाला भेटण्यासाठी पण आई आता 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस कारण आई तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का येईल तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का येईल तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का बरोबर एवढा प्रश्न फक्त तुम्ही त्या माऊलीला विचारा एवढा प्रश्न फक्त तुम्ही त्या माऊलीला विचारा त्या स्वरूपाने तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ आंबरला फोडून ती माऊली तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ तुझी आई तिच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ तिच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ आता करेल तिच्या मागे पुढे पडणार ती लहान लेकरू तिचा भाऊ आता शिकून मोठा झाला पण गरीब बहिणीला मात्र विसरून गेला एखादा दिवस सुद्धा त्याच्याकडे नसतो तो भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल स्वतः उपाशी राहणारा
स्वतः उपाशी राहणारा पण त्याच हातानं तिला घास भरवणारा तो धक्क्या कपड्यावरचा बाप तिच्या डोळ्यासमोर अंगावरती एकच लुगडा आहे 50 ठिकाणी फाटलेला आहे 40 ठिकाणी शिवलेला आहे तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय भावनी तिची आई तिच्या डोळ्यासमोर दिसत तुझी आई हंबरडा पडल तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय हे पोरी खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती माझ्या आईला भेटायला माझ्या वडिलांना भेटायला माझ्या भावाला भेटायला हे पोरी रे तुझं वय 1 वर्षाचं होतं तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी तुझ्या आजोला तुझ्या आजोबांना तुझ्या मामाला भेटवण्यासाठी पण पोरी 25 वर्षात उलटून गेली बघ 25 वर्षात उलटून गेली बघ आणि आता वर्षातून काय गं 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या बाहेरी जात नाही बघ पोरी त्याला कारण आहे बघ पोरी त्याला कारण आहे बघ 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षरा पडल्या बघ तुझ्या बाबाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागले अहो ऐकलं का अहो मला माझ्या आईची आठवण येते अहो ऐकलं का मला माझ्या बापाची आठवण येते हो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो उठल्या डोळ्यासमोर आई बाप दिसत नाही काहीच माझं रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता आई बापाची किंमत मला कळाली नाही नको तसं मी आईला बोलत होती बापाशी तर महिना मी बोलत नव्हती मला लहानपणी आई म्हणायची आधी माझ्या पोटात गोळा येतो ग माझ्या आई बापाची आठवण आली की तेव्हा मी माझ्या आईला विचारायची आई कसा ग गोळा येतो कळालं हो आता मला कळालं डोळ्यासमोर आई बाप दिसत नाही गाडी चढ करत पोटामध्ये खरंच माझ्या गोळा येतो हो जाऊ का एकदा आईला भेटून येऊ का एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत हो सांगा ना हो हे पुरी माझ्या डोळ्यातल्या अश्रांनी माझा हंबरडा माहोल तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता हो पुरी एसटी पुरताच पैसा ठेवत होता कारण तुझ्या बापाचा हाताचा हा बंगला बघू नको पुरी त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघता हे पुरी तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा रडू नको असा हंबरडा फोडू नको जा पण लक्षात ठेव पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ सारखं तुला आता जाता येणार नाही बघ आणि जर सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं परत इकडे यायचं नाही बघ एकीकडे माझा आई बाप होता एकीकडे माझं माहेर होतं एकीकडे माझं सासर होतं काही करायला मला कळत नव्हतं बघ तिला आई बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बघ हातामध्ये 2 पिशव्या मी घेत होती बघ एसटी मध्ये मी बसत होती बघ एसटी मध्ये माहेरी येत होती बघ एसटीचा खाली मी उतरत होते घराच्या दिशेने मी धावत होते बघ कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या घरामध्ये कधी एकदाची मी पडते कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो बापाला कधी एकदाची मी कडकडून भीती मारते काका करून ते लहान लेकरू कधी एकदाचा माझ्या समोर येतं आणि त्या लेकराच्या गालावरून हात फिरवत कधी एकदाची 10 रुपयांची नोट मी त्याच्या हातावरती ठेवते एक पुरी आणि कधी एकदाची मी त्याला सांगते बाळा नशिबान आहे आयुष्यभर आई बापाजवळ तू राहणार आईला त्रास देऊ नको पण म्हणजे कामं करत जा एक होते तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती बा हातामध्ये 2 पिशव्या घेत होती एसटी मध्ये मी बसत होती बा एसटी माझ्या माहेरी येत होती बा एसटीतून खाली मी उतरत होती बा घराच्या दिशेने मी धावत होती बा माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं बोरी घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं बोरी आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे माझा आबा घरामध्ये आहे आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हात द्यायची आबा अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच केलं होतं तिने सांगायला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते अंगणातूनच मी घरात शिरत होती आबा उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा उद्या मला हे पाहिजे आबा उद्या मला ते पाहिजे माझा बाप
माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मी नाही का काय कमी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते, माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलायस की भूक लागली असेल तुला, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे, माझ्या लेकरा, माझा उपाशी बा, माझा नुकताच कामावरून कंपनीकडे आलेला बा, स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे पोरी, तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. सगळं जग आपल्याला तिला मला मॅडम खाली फिरवून आणलं तिला, जाऊ खाली जरा पाणी वगैरे घेऊ, ये खाली फिरवून ये, जरा जागा सोडून खाली शाळा पाणी फिरवलं कोणाला. या डोळ्यात आई बाबासाठी आलेली अश्रू आहे, याला ताकद बनवायची, खंबीरपणे लढायचं. रणरागिणी आहोत आपण, छत्रपती शिवाजी राजाच्या विचाराने चालणारे मावळे आहोत. लक्षात घ्या, कुठल्याही भेकड लोकांच्या नादाला लागायचं नाही पोरांनो. प्रचंड वर्षानंतर या राष्ट्रात काहीतरी चांगलं होतंय. ताकदीनं लढायचं. आपण कमजोर आहे काय? आपण लढणारे लोक आहोत, लक्षात घ्या. काही शत्रूला रणांगणात हरवणारे लोक आपण आहोत. रणरागिणी आहात तुम्ही. माझा बाप गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी, कोणी कोणच नसतं बघ पोरी. या लाखोच्या गर्दीमध्ये आपण एकटं पडतो बघ पोरी. ज्याला आई बाप नाही त्याला काय नाही बघ पोरी, ज्याला आई बाप नाही त्याला काय नाही. माझ्या बापानं मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी मोठा पैसा मी घेत होती, हातामध्ये दोन्ही पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती बाप, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीच्या खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होती बाप. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोर अंगण मला दिसायचं आणि संध्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हात द्यायचे, आबा आबा. आणि आबाचे हात माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानात मला विरोध करायचा, पोरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलो ना ग पोरी. माझ्या आबाच्या डोळ्यात पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं बाबा, तुमची आठवण म्हणून आली आबा, डोळ्यासमोर तुम्हीच दिसता आबा, काल स्वप्नामध्ये आला होता आबा, म्हणले बघा यांच्याशी. फक्त एसटी पुरतं पैसे दिलं त्यांनी, तरी सुद्धा पळत पळत आलं तुम्हाला बघायला आबा. सगळं काही चांगलं आहे आबा. माझ्या हातात पिशव्या घे. माझा बाप अंगणाकडे माझ्या आईला हात द्यायचा. आता ऐकलंच का ग? पोर आली की आपली गंमत आली. कोणाची वाट बघत होतीस? इथे लवकर बाहेर. माझं जेवण आहे. माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा. माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा. बाहेर येते का? त्या क्षणाला जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं करती का? आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालांचं मुख घेत आपल्या आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, पोरी चालते का घरात? पोरी चल घरात. महिना झालं तुझा बाप मी जेवला सुद्धा नाही केला. तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की तुझ्यासाठी झुरणारा तुझा बाप
या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पोरी. चल घरात. तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरात. 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी. 25 वर्षात उलटून गेली बघ पोरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षात उलटून गेली वाट. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही गुरु. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हात दिले आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठला का पळत बाहेर येत नाही कोणी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही कोणी. आणि माझ्या कानामध्ये मला आता हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हात देत नाही. आईच्या कानावर माझ्या बाबाची हात आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी माई माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या, तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालांचा मुका घेणारी ती माई माऊली मला आता घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीच माझं काळीच माझं बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या उंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावरती घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडण मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी. एक हात चिवचा, एक हात काळूचा असं म्हणत अंगात खांद्यावरती खेळवत एक हास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणे या हातानं एखादा घरच भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत का पुरी तुझ्या बापाकडे आता लाखो रुपये. एका गावाला काय गा पंचक्रोशीला मी पंचपक्वानाचं जेवण घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटो तुला आवडच नाही ना पुरी. कशीच पुरी कशी. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली एवढा माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं तंत्र जगड मरण एका श्वासाचं अंतर. पुराण हे पुराण आज मी तुझ्या समोर उभाय बघ. हे सुभाष शेठनी मला इथं आणलं बघ. त्या सगळ्या विक्रमी मला इथं आणलं बघ. सगळ्या गावकऱ्यांनी मला इथं आणलं बघ. पुराण त्या सगळ्यांच्या समोर आज जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुमच्या काळजावरती देतो पोरा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावरती प्रेम करा. या आई बापाचा श्वास निघून गेला पुन्हा
भिंतीवरचा भाव कधीच खाली येत नसतो आणि आपल्याला ठीक होत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या धनाचं मुकट देत नसते. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले आणि ते लाखो आणि करोडो रुपये ते शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा केलेला पाप तुला परत नाही देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देव आहे ज्या देवीचं नाव आहे पोरानो. थांबतो इथं पण थांबत असताना तुमच्या लेकरांनो पोरांनो आणि आम्ही ऐकायच्या रानामधून बसलो की वेगळी नाही देतात आणि तुम्हाला विबंध म्हणून सांगतात, दुर्गा म्हणून सांगतात, तुम्हाला 3 पाणी रवी खेळा म्हणून सांगतात. पोरांनो ते तुमचे आदर्श झाले. माझ्यासारखा माणूस आज व्यसन करायचं नाही म्हणून सांगतो, त्या व्यसन करा म्हणून सांगणाऱ्यांना हरामखोर कुत्र्या म्हणतो. तर आज मला क्रोध केलं जातं. महाराष्ट्रामध्ये माझी गाडी अडवली जाते पण पोरांनो मी थांबत नसतो बघ, मी थांबत नसतो कारण हे राष्ट्र आपलाय पोरांनो. तुम्ही आमच्या पोरांनो आयपीएलच्या रणामोजत बसता का हो आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता पण एक पोरा आयपीएलच्या रणामोजत बसता पण तुझ्या बापानं तुझ्या जन्मापासून तुला मोठं करेपर्यंत किती रणा काढल्या याचा हिसाब तुम्ही ठेवला का रे? याचा हिसाब तुम्ही ठेवला का? तुझ्या बापासाठी टाळी वाजवली का? म्हणून तुला हात जोडून सांगतोय पोरी, पप्पा माझ्या पायाला चिकर लागतो पप्पा म्हणता क्षणी ग तुला खांद्यावर उचलून घेत होता आणि शाळेपर्यंत आणून सोडत होता. रात्रीची लाईट गेली, पंखा बंद झाला तर टॉवेल घेऊन रात्रभर तुला वाहून घालत बसत होता. नाही माहिती तुम्हाला बापाचा श्वास निघून गेला तरी सुद्धा बापानं काय केलं तुम्हाला माहिती नाही. माझ्या लेकीनं पायात बूट घालत होता, खांद्यावर घेऊन तुला नाचत होता की त्याच बापाच्या तोंडावर थुंकू लागला, त्याच आई बापाला तुम्ही लाचार करू लागला. म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ पोरी, म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ. पाणी देते का म्हणून देते ना पाणी पाणी आज एक काम करायचं पोरांनो, पळत पळत आज घरी जायचं माझ्या लेकरांनो. इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय किती तुझं वय असू दे, किती तू श्रीमंत मोठा ज्ञानानं अर्थानं किती मोठा असू दे, पळत पळत आज घरी जायचं आणि आपल्या बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची. घरात पोरांनो एवढ्या कडकड मिठी मारायची बापाच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी तुझ्या गालावर पडत तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे पोरी काय झालं का, काय झालं शाळेमध्ये तुला कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोलल्या का, काय झालं असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हता. सांग तुझा भाऊ तुला काय बोलला का? त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी कसं आपल्या बापाला सांगायचं पोरांनो पप्पा काय नाही झालं पप्पा, आई काय नाही बोलली, बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काय नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होती पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली पप्पा, आता मी मोठी झाली पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते तुम्हाला मिठी मारायची नाहीची तक्रार मी तुमच्याकडे करायची. तुम्ही मला म्हणत होता आपण दोघं आईला मिळून मारूया. तुम्ही माझ्यासाठी एक घोडा होत होता पप्पा, तुमच्या पाठीवर बोलतो बोलतो म्हणून बसत होती पप्पा, रात्रभर तुमच्या छातीवर मी झोपत होती पप्पा. पण पप्पा आता मी मोठी झाली, आता मी शाळेला जाते, आता मी कॉलेजला जाते, तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता. इकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलं पप्पा, तुम्ही आता मला आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा. पण आज गेली होती पप्पा गावाच्या चौकामध्ये एक बाप नावाचं वादळ ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा. म्हणून तुम्ही मानते मार्क्स घेऊन येते, 100 पैकी 100 मार्क्स घेऊन येते, पण आज माझा हरवलेला बाप घेऊन आले मी पप्पा. कमजोर नाही आपण, हे अश्रू आपल्या आई बापासाठी प्रचंड व्यायाम करायचा. हरामखोर पुत्री तुमच्यावर तुटून पडताय त्यांना धडा शिकवायचा.
तुम्ही आमच्या लेखी आहात आणि तुम्ही रणरागिणी आहात, तुम्ही आव जिजाऊच्या लेखी आहात. एक पोरांनो, त्या लेखीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन चालायचं आहे. परत परत बापाला मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार. ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. एक पोरांनो, एखाद्या अनाथ आश्रमामध्ये एखाद्या लेकराला जर तुम्ही विचारलं, एखाद्या पोरीला हातामध्ये थाळी घेऊन बापात बसलेला असतं, त्या पोराच्या कानात जर तुम्ही हळूच विचारलं, तुझ्या बापाचं नाव काय रे, तर हातातली थाळी फेकून देते, तोंडातला भात काढून टाकतं आणि ते पोरगं म्हणतं, मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगठावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला मिठी मारली नाही. 2 दिवसाचा होतो, यांना सापडणं इथंच मोठा झालो. हे पोराला बाबाची किंमत त्या पोराला विचारा, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. हे ज्यावेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोरांनो, तेव्हा सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागं सारा तुमचा हात उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा. तुझी आई तर तुझ्या बापाला म्हणजे लेकरांना जे आवडेल ते घेऊन यावं. माझ्या अंगावरचे हे दागिने काय कामाचे, आपली पोरच आपला दागिने नाही, तो आपली पोरच आपला दागिने नाही, आपली लेकरं आपला काम भेटेल. या आई बापाला विसरू नका. आणि हात जोडून सांगतो माझ्या लेकी, शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला पोरानं बघायचं नाही. मोबाईल आणून तुझ्या हातावर ठेवतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल, रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. पोरानं त्याच्या अंगावरचं बघेन असते, पण आपल्या लेकरांच्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडाचं माणसाचं नाव बाप आहे. बस पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा आहे बा, हात जोडून सांगतो लेकर, एवढं सांगतो मी तर सांगतो. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे, आईचा पदर भिजलेला आहे, बापाचा स्कर्ट भिजलेला आहे आणि पोलिसांना बाप सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेली, 2 दिवस झाले कॉलेजला गेली आणि माझी पोरगी घरी करणार नाही. हे पोरी, या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता हराम करतो तुमच्या आयुष्यामध्ये येतो. तुम्हाला एखादा मोबाईल काय घेऊन देतो, गोड गोड काय बोलतो, तुमच्यापेक्षा वयानं मोठा साला मावाना गांजाला हराम करून कुत्रा. माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घालू लागला, माझ्या लेकीच्या 3 वर्षाच्या लेकीच्या शिंदे करू लागला तो हरामी कुत्रा. त्याला कुत्रा म्हणल्यानंतर काही महाराष्ट्रातल्या पांडुरांना राग येतो, नालायकाला. एकही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, एकही पोरगा व्यसन करणार नाही. बस आजचा सगळ्यात मोठा महामंत्र लेकरांनो आज घेऊन जायचं बघ. आज तुमच्यासाठी आंदोलन करा, आज सुभाष दादांनी, गणेश दादांनी, निर्मला ताईंनी, सगळ्या या गावच्या सगळ्या ग्रामस्थांनी आणि तुझ्या सगळ्या शिक्षक बांधवांनी आज तुला इथं आणलं, कारण एक पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही, एक पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही, एक पोरगा व्यसन करणार नाही. कोणा व्यसन करायचा पण 2 तासात उतरणारे व्यसन शेंगाने नामर्द करतात. व्यसन करायचं तर म्हणजे संभाजी राजाच्या बलिदानासारखं व्यसन करायचं. 400 वर्ष होत आहे. व्यसन करायचं तर आई बाबाची मान अभिमानानं कर्तृत्वानं उंच झाली पाहिजे. कर्तृत्वाचा व्यसन क्षणाला करायचं साला. जोर मारायचे आला पाहिजे, 100-200 जोर मारता आले पाहिजे, घामामध्ये भिजता आलं पाहिजे आणि जे तुला विमल आणि गुटखा खा म्हणून सांगतात त्यांच्या विरोधात शंड ठोकून उभं राहता आलं पाहिजे. बोला, तू तर व्यसन करायचंच नाही,
पण तुझ्या मित्राला सुद्धा करू द्यायचं नाही, लक्षात घे. या देखील ठिकाणची तुम्हाला घेता आली पाहिजे आता. हा, यासाठी मी इथं आलो होतो बघतो यासाठी. पण या गावातलं प्रत्येक लेकरू आपला याची जबाबदारी या ग्रामपंचायतीच्या सगळ्या सदस्यांच्या पासून सगळ्या गावकऱ्यांना आहे. म्हणून तुला इथे एकानंतर पुरीचा बाप दाखवून देतो. काही एक दोन बाप आहेत का आपल्या लेकी बरोबर त्यांची लेकरं येत आहेत, असे काही बाप आहेत का? एक दोन बाप आहेत का? जरा हातवरती करा. एक दोन आया आलेले आहेत का ज्यांचे लेकरं इथं बसलेले आहेत? कोण आहेत का? एक दोन आई किंवा एक दोन बाप आहेत का? जरा हातवरती करा, बिंदास हातवरती करा. माऊली उभं राहा, जागेवरती उभं राहा. माऊली जागेवरती उभं राहा. एक आई आलेली आहे, तिची लेखिका. ये माऊली जरा पुढे या, पुढे या. अजून या दोन आया या लवकर या. आज माझ्या लेकीला, आज माझ्या लेकरांना कळू दे. जे सत्य आहे, जे वास्तव आहे, आज कळालंच पाहिजे. या माऊली जरा पुढे या, या पुढे या, या पुढे या. बंधू या, या या या. सब मंगल आहे, सब आनंद आहे, सब आनंद आहे. या माऊलीने या, या इथं या, माझ्या समोर या माऊलीला. हे माझ्या लेकरांना, या दोन माऊली आहेत बघ माझ्या लेकरा. इथे या आई. याची देही याची डोळा तुकोबाराया संतांचा तोरी. ऐक तुकोबारायांचा आहे अंतरीची ज्योती प्रकाशली दिसते. आज तुला आपली ज्योता. कोणाची मम्मी आहे, कोणाची मम्मी आहे? त्या दोन लेकरांनी हात वरती करून जागेवर उभं राहा. दोन्ही लेकीनी जागेवर उभं राहा. चला पोरांनी पोरीनी जागेवर उभं राहा. इथे या जरा माझ्या जवळ. चला लवकर या, लवकर आज नाही तर परत कधी नाही. प्रत्येक घरामध्ये झाला पाहिजे, प्रत्येक लेकरामध्ये झाला पाहिजे. कोणी काही म्हणू दे, कोणी काही म्हणू दे. आता आई दोन शब्द येतो माझ्याकडे. तुला कुठली जात सांगायला आलं नाही, धर्म सांगायला आलं नाही, तुला हिप्नोटाईज करायला आलं नाही, तुला काय घडवायला हसवायला आलं नाही. तुला फक्त सत्य आणि वास्तव सांगायला आलोय. मेल्यानंतर बापाला जाळतात. बोलानो, मेल्यानंतर बापाला जाळतात. चूक आहे, मेल्यानंतर बापाला जाळत नाही. मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे आई बापाची चित्ता रोज जळत असते. रोज आपला आई बाप मरत असतो. आणि पूर्वी हे पुराण जिवंतपणीचं मरण लई वाईट असतं. ना जगता येतं ना मरता येतं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ही माऊली जर आमच्या आयुष्यामध्ये नसते तर छत्रपती नसते, बुद्ध नसते, कोणीच नसतं. आणि या माऊलीच्या नजरेमध्ये नजर जरा घाल. तुला तुझा बाप दिसल बघ पूर्वी. हा बाप लक्षात घे. तुझी आई तुझ्यासाठी एवढं रडते, एवढं रडते. आणि 100% लाख टक्के कारण ते देवानं जमलं नाही. तिने करून दाखवलं. साला 9 महिने आम्हाला इथं जागा दिली. आमचं उदरस्थान म्हणजे आमची आई आहे. आई एकच आईच्या खांद्याला रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर म्हणजे आपला बांधकाम करत असतो. आपल्या डोळ्यातला एक अश्रू कोणाला न जात होता. कारण जर माझ्या डोळ्यातला अश्रू जर बघितला तर माझं कुटुंब खचल. डोळ्यातला अश्रू न जात होता. तुमच्यासाठी जर आजून घडताना असेल तर त्या देव माणसाचं नाव आई बाप आहे. आणि हा आई बाप आज तुझ्या समोर उभा आहे. 1 वर्षाचं पाहिजे पोरी, 1 वर्षाचं पाहिजे. आणि सगळी चळमळ तोडून टाकून आपल्या आई बापाला करून मिठी मारायची. आणि डोळ्यात पाणी कसं सांगायचं, माझा तुमच्यावर लई जीव आहे. जा पोरे आणि तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. जा पोरा मार तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. पोरा तुझ्या आईला अगोदर कडकडून मिठी मार. पोरा कडकडून मिठी मार. या आईच्या डोळ्यातले अश्रू बघा, या बापाच्या डोळ्यातले अश्रू बघा. या आई बापाला तुम्ही लाचार करू नका. या आई बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला करू नका. या आई बापाच्या तोंडाला तुम्ही फुंकू नका. तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आई बापाला काय नाही. आई बापापेक्षा श्रेष्ठ पुन्हा या जगात आपल्याला काय नाही. एकदा पाया पडाले, पाया पडा. चुका त्या माऊलीच्या चरणावर. ही तुमची देवी आहे बघ, हे तुझं विश्व आहे बघपुरी. प्रत्येक देवळामध्ये बसलेला हा देव म्हणजे तुझा आई बाप आहे बघपुरी. देवळा तुला देव मेला अंतरीचा जागवारे. चला सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. चला डोक्यावरती ठेवा. चला डोक्यावरती ठेवा. डोळे एका क्षणासाठी बसा माऊली, इथंच बसा. डोळे एका मिनिटासाठी बंद करा पोरीनो. डोळे बंद करा. करा बंद. आई बापाला आपल्याला आयुष्य दिलं. डोळे बंद करा आणि फक्त डोळ्यासमोर आणा. आता आपल्या आई बापाला आई बाप कदाचित घटत नाही, सोडून खूप वर्षापूर्वी निघून गेलेला आहे. कौलावरचा नैवेद्य आई बापापर्यंत पोहोचला नसेल, पण आज तुझी प्रार्थना मात्र नक्कीच तुझ्या आई बापापर्यंत पोहोचेल. डोळ्यासमोर आणा हे बापाला. आला का बाप? आणि काय आता एकदा कडकडून मिठी मारा आणि सांगा आई बापाला, माझा तुमच्यावर खूप जीव आहे, माझा तुमच्यावर खूप जीव आहे. मिठी मारायची राहून गेली होती पप्पा.
म्हणून एक गोष्टीनं डोळ्यासमोर आपल्या आई बापाला सांगा, आई बापाला जीव गेला तरी चालेल पप्पा, मी लाचार कधी होणार नाही, मी पोलीस स्टेशन होतो बरं कधी उभं करणार नाही, आलाच कुठला लांडगा कुत्रा तर त्याच्या नांड्यावर मी पाय ठेवण्याची ताकद आणि दमक माझ्यात आहे. या सभा सब मंगल है, सब आनंद है, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो, जिस बाप ने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो, जिस माँ ने मुझे जन्म दिया उस माँ का मंगल हो, तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखार अखंड राहू दे. आता विश्वात्मके देवे निवाग्य तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे कांची व्यंकटी सांगोतया सत्कर्मी रतिवारो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे दिविर्दारो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जीवांचे तो लाभो प्राणी जातया नमो अरिहंतानम नमो सीतानम नमो आयर्यानम नमो वसायानम नमो दोय सौवसावनाय सवंचन मुकारो सौवभाव कनसन मंगलानम च सर्वे सिमपडम वै मंगल जो बोले सो निहाल सत श्री अकाल वाहे गुरु जी का खालसा वाहे गुरु जी की फतह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह हय्या अलस सलाह हय्या अलल फलाह नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. पोरांनो, हे तुमचं राष्ट्र आहे, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा, आई बापाला दिलेले सुंदर शरीर आणि आयुष्य त्या आयुष्याला जपा. बस एवढं सांगण्यासाठी आज सुभाष मांडेकर आणि गणेश मांडेकर आणि आमच्या ताई लक्षात घ्या, निर्मला ताई यांनी मला आपल्या समोर उभं केलं. सगळ्या ग्रामस्थांनी माझं यथोचित स्वागत केलं. लेकरांच्या काळजामध्ये आई बाप पेरण्यासाठी मला इथे तुम्ही आमंत्रित केलं. आपल्या ऋणामध्ये मी राहतो आणि मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल, कोणाला ओरडला असेल तर आपल्या सर्वांची मी माफी मागतो. आपल्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि मी तो थांबतो. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. धन्यवाद सर. गेले एक तासभर आंबेडकर ग्रामपंचायतच्या या सभागृहामध्ये आपण सर्वजण श्वास रोखून त्या ठिकाणी सरांचा शब्द त्या ठिकाणी ऐकत होतो आणि हे ऐकत असताना आपल्यापैकी प्रत्येक जण या ठिकाणी आजचा हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला तो हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या स्मृतिनिमित्त खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे मित्र परिवाराच्या संकल्पनेतून आणि या गावचे माजी आदर्श सरपंच आदरणीय सुभाष शेठ मांडेकर, माजी सरपंच आदरणीय गणेशराव मांडेकर आणि सौभाग्यवती निर्मलाताई गणेश शेठ मांडेकर यांच्या आयोजनातून आज या कार्यक्रमाचं व्याख्यान या ठिकाणी आपल्यासमोर सादर करण्यात आलं. उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतील आयोजक आदरणीय सुभाष शेठ मांडेकर. खऱ्या अर्थानं समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे आणि ज्या गोष्टीतून आपण आपलं आयुष्य करत असतो ते आपल्या आईबाप आपल्या समजावून त्या ठिकाणी बरोबरिया परंपरा वसंत दत्ताईसर यांचा ठिकाणी एक व्याख्यान आपण आयोजित केलं. आमच्या तुम्हाला एक सांगू इच्छितो की आजचा हा कार्यक्रम आयोजित जरी आपण हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन निमित्त आपण ठेवलेला आहे. त्याचं कारण असं की ज्यावेळेस हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं त्यावेळेस आम्ही सर्व मित्रमंडळी मुंबईला त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो आणि त्या अंत्यविधी चालू असताना आम्ही रस्त्याच्या बाजूला संपूर्ण मुंबई जाम होती. संपूर्ण मुंबईच्या जी लोक आहेत ती अंत्यविधीच्या दर्शन घेण्यासाठी मुंबईत आणि आम्ही आपल्या एका कोपऱ्यामध्ये उभे होतो
तो अनुभव तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आमच्या बाजूला त्या भागातील एक 70 ते 80 वर्षाची आजीबाई, तिच्याबरोबर तिच्या मैत्रिणी, असं 10-15 जणी या ठिकाणी उभे होत्या. आम्ही त्यांच्या बाजूला दर्शन होतो आणि नंतर त्यांचं 2-3 जणीचं बोलणं चालू होतं की आपले जे साहेब आहेत त्यांना साहेब बोलायचे, ते साहेब आपल्याकडून गेलेले आहेत. आपण तरुणपणापासून तर आपण म्हातारे झालो. खऱ्या अर्थानं आपल्याला आधार जो दिला तो मुंबईच्या पंचकलांकित शहरामध्ये तो बाळासाहेबांनी दिला आणि ही बाळासाहेब आपल्यातून गेलेले आहे. ते जर आपल्याला पुढल्या काळामध्ये आपल्याला पाठीशी हात टाकण्यासाठी नसतं, आपलं आयुष्य पुढचं आयुष्य आपलं म्हणायचं कसं जायचं हे काही त्यांचं संभाषण आम्ही आमच्या स्वतः कानाने ऐकलं की त्यांचा दादाला त्यांचं प्रेम एवढं होतं का ते जर हयात असताना मुंबई सारख्या शहरामध्ये त्या महिलांना किती मोठा आधार होता बाळासाहेबांचा हे त्याच्यातून आम्हाला जाणवलं. अक्षरशः त्याच्या डोळ्यातून या ठिकाणी ते अश्रू या ठिकाणी आम्ही पाहिलं की आपले बाळासाहेब गेले, आपला या ठिकाणी आपला बाप केला, अशा भावना त्या ठिकाणी त्या महिलांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या. अशा पद्धतीचं जर व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या देशामध्ये घडत असताना योगायोगाने त्यावेळेस तुमचं आमचं संभाषण झालं आणि योगायोगाने त्यांचा स्मृती देणं 2-3 दिवसापूर्वी झाला. म्हणून आम्हाला ती कल्पना सुचली की अशा व्यक्तिमत्वाच्या संदर्भात आपण त्यांच्या स्मृती दिनाला आठवणी म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम घेऊया. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काय आपल्या भागातील वातावरण आहे ते वातावरण अतिशय भयावह आहे. या भागामध्ये आपल्या भागामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढत आहे, बाहेरचे लोक आपल्या भागामध्ये कामाला येत आहेत. आपण स्थानिक लोक रूम बांधून त्या ठिकाणी भाडेकरू म्हणून त्या लोकांना आपण ठेवत आहोत. पण येणारा व्यक्ती कसा आहे, काय आहे, गुन्हेगार आहे का, ते चांगला आहे आपल्याला माहित नाही. परंतु आपल्या ज्या भगिनी आपल्या ज्या मुली आहेत त्या मुली शाळेत जातात, कामाला जातात, त्याच्यावरती त्या लोकांचं जर वेगळ्या पद्धतीचं वातावरणामध्ये जर घटना जर घडत राहिल्या तर बऱ्याच ठिकाणी आपण ऐकून आहे की मुलींच्या वेगळ्या वर्णावर जात आहेत, मुलं वेगळ्या वर्णावर जात आहेत, मुलं रिश्ते होत आहेत, मुली वेगळ्या पद्धतीने आपल्या कुटुंबामध्ये राहत आहेत. कुठेतरी हे थांबवण्यासाठी या ठिकाणी आपले आई बाप आपलं कुटुंब समजून घेण्यासाठी खऱ्या अर्थानं जे प्रबोधनपर व्याख्यान होणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बदल घडण्यासाठी जर काही आईवडिलांनी किती मुलांना सांगितलं परंतु मुलं त्या ठिकाणी ऐकत नाही. म्हणून कुठेतरी सोलाराने काळ पोचले या उद्देशाने जर तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या भागामध्ये आमच्या गावामध्ये मुलांना जर चांगल्या पद्धतीचं जर मार्गदर्शन करणार असतात, त्या पद्धतीने आईबाप तुम्ही जर आपलं कुटुंब समजून सांगत असतात, म्हणून त्या माध्यमातून जर परिवर्तन जर होत असेल तर त्यासाठी आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते आमच्यासारखे मंडळी या ठिकाणी नेहमीच अग्रेसर असतात. म्हणून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं मोठ्या पद्धतीने कार्यक्रम घ्यायचा होता, परंतु काही अडचणीमुळे आपण एक छोट्याशा हॉलमध्ये घेतलेला आहे. या ठिकाणी बिरदोडीची शाळा असेल, आपल्या आंबेडकरांची शाळा असेल, सर्वांना समोर या ठिकाणी कार्यक्रम घ्यायचा होतो, काही हरकत नाही. परंतु हंकारे सरांनी आपल्याला जे आता मार्गदर्शन केले त्यातून मुलांनी आणि मुलींनी निश्चितच काहीतरी चांगल्या पद्धतीचं त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी पुढील काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अवलंबावं अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. निश्चित आपलं कुटुंब, आपल्या बहिणी असतील, आपली मुलं असतील, ते भविष्य काळामध्ये चांगल्या पद्धतीचं जीवन या ठिकाणी जगतील अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि रामकृष्ण आहे. धन्यवाद. प्रथमतः या ठिकाणी ग्रामस्थ आणि मान्यवर जाती विद्यार्थ्यांनी जागेवर बसूनच राहायचे, तर नंतर आपण जाणार आहोत.